श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या जे काही करंट अफेअर आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत तुम्ही लेक्चर्स पहा. तुम्ही कोणत्याही प्रकारचे एक्झाम देत असाल तर तुम्हाला हे लेक्चर्स उपयोगी तुम्हाला येणार आहे. ऑल एक्झामसाठी हे लेक्चर्स आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी पहा, प्रश्न पहा, भारतीय ऑलिम्पिक संघाच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर रघुराम अय्यर आहेत, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे याबद्दल एक महत्त्वाचा पॉईंट आहे, पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनवण्यात आलेले आहेत? तर PT उषा. म्हणजे भारतीय ऑलिम्पिक संघाच्या जे पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर PT उषा. हे पण तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. या ठिकाणी पहा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस कधी सेलिब्रेट केला जातो? 23 जून रोजी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघ आहे त्याची स्थापना कधी झाली? 23 जून 1894 रोजी. याचं मुख्यालय कुठे आहे? लॉसने, स्वित्झर्लंड या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत? थॉमस बच. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी 2024चा समर ऑलिम्पिक कुठे होणार आहे? तर पॅरिस या ठिकाणी होणार आहे. 2028चा समर ऑलिम्पिक्स कुठे होणार आहे? लॉस एंजल्स या ठिकाणी होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीमध्ये पहिली भारतीय महिला सदस्य म्हणून नीता अंबानी यांची निवड करण्यात आलेली आहे. हे सर्व पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक पहा पुढील, राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी रोजी होणार असून या दिवशी कोणत्या राज्यात ड्राय डे जाहीर करण्यात आलेला आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये ड्राय डे जाहीर करण्यात आलेला आहे. आता राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि रामाबद्दल जे काही 2 पुस्तकं महत्त्वाचे आहेत या ठिकाणी पुस्तकं सांगितलेली आहेत, तर त्याबद्दल आपण पण माहिती घेऊया. राम मंदिर, राष्ट्र मंदिर, एक साजी विरासत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गीता सिंग आणि आरिफ खान भारती हे याचे लेखक आहेत. याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि दुसरा पुस्तक कोणतं आहे? द बाबरी मस्जिद, राम मंदिर, दलिमा. याचे लेखक कोण आहेत? माधव गोडबले हे लेखक आहेत. आता छत्तीसगडबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. छत्तीसगडची राजधानी कोणती आहे? रायपूर. छत्तीसगडचे राज्यपाल कोण आहेत? विश्वभूषण हरिश्चंदन. मुख्यमंत्री कोण आहेत? विष्णुदेव साय हे त्याचे मुख्यमंत्री आहेत. पुढील प्रश्न पहा, आशियाई विकास बँकेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर विकासशील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आशियाई विकास बँकेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना कधी झाली? 1966 मध्ये. याचं मुख्यालय कुठे आहे? मनिला, फिलिपिन्स या ठिकाणी आहे. जानेवारी 2024 मध्ये जलकट्टू या खेळाचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर तमिळनाडू या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तमिळनाडूचा पारंपरिक खेळ आहे. त्याचप्रमाणे भारताबाहेर हा खेळ कुठे खेळला जातो? तर भारताबाहेर हा श्रीलंकेमध्ये हा खेळ खेळला जातो. अलीकडेच राष्ट्रीय पक्षी दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 5 जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. थीम काय आहे? लढण्याचा अधिकार ही याची थीम आहे. त्याचप्रमाणे विश्व प्रवासी पक्षी दिवस वर्षातून 2 वेळा साजरा करण्यात येतो. मे आणि ऑक्टोबरचा दुसरा शनिवार या दिवशी विश्व प्रवासी पक्षी दिवस साजरा करण्यात येतो. यानंतर अखिल भारतीय रबर उद्योग संघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शशी सिंग यांची यासाठी नियुक्ती. अलीकडे स्मार्ट 2.0 कार्यक्रम सुरू केलेला असून स्मार्टचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा या ठिकाणी, स्कोप फॉर मेन स्ट्रीमिंग आयुर्वेद रिसर्च अमंग टीचिंग प्रोफेशनल्स. म्हणजे याच्या स्मार्ट 2.0 हा कार्यक्रम काय आहे? जे काही शिक्षणाच्या बाबतीमध्ये आयुर्वेदिकच्या गोष्टी आहेत, तर आयुर्वेदिकच्या जे काही उपाय असतील वगैरे जे काही असेल, तर त्याचं शिक्षणामध्ये महत्त्व वाढवणं या कार्यक्रमाचा मोठा उद्दिष्ट आहे. जे काही महाविद्यालयीन शिक्षण असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल महत्त्व वाढवणं, त्याच्याबद्दल माहिती देणं हे या कार्यक्रमाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तर या ठिकाणी हे जे काही आहे स्मार्ट 2.0 हे कोणी आयोजित केलेलं आहे? तर CCRAS आणि NCISM या दोघांनी मिळून केलेलं आहे. तर हे दोन्ही काय आहेत हे या ठिकाणी पाहूया. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स, म्हणजे हे एक आयुर्वेदिक रिसर्च आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, म्हणजेच काय NCISM, हे दोन्हीचं फुल फॉर्म तुम्हाला गरजेचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा, देशातील पहिले रिपोर्ट मॅनेजमेंट पोर्टल आणि मीटिंग मॅनेजमेंट पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलेले आहेत? तर हिमाचल
प्रदेशने सुरू केलेला आहे. आता हिमाचल प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? सुखविंदर सिंह सुखू हे आहेत. राज्यपाल विचारलं तर श्री शिव प्रताप शुक्ला आहेत. आणि राजधानी कोणती आहे? तर शिमला आणि धर्मशाला या 2 राजधान्या हिमाचल प्रदेशाच्या आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत विमा संरक्षण किती आहे? म्हणजे बघा या ठिकाणी 5 लाख रुपये विमा योजना आहे ही. आणि ही कोणी सुरुवात केलेली आहे? तर केंद्र सरकारद्वारे ही सुरू केलेली आहे. कधी? तर 23 सप्टेंबर 2018 रोजी पासून जी काही आयुष्यमान भारत योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत हे आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना कधी सुरू केलेली आहे? तर 23 सप्टेंबर 2018 ही तुम्हाला तारीख महत्त्वाची आहे. आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेली हे सुद्धा पॉईंट तुम्हाला महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. जागतिक ब्रेल दिवस 2024 ची थीम काय आहे? तर समावेश आणि विविधतेद्वारे सक्षमीकरण करणे हे या 2024 ची थीम आहे. आता 2018 मध्ये जागतिक ब्रेल दिवस घोषित करण्यात आलेला आहे. आणि जागतिक ब्रेल दिवस कधी असतो? दरवर्षी 4 जानेवारीला हा जागतिक ब्रेल दिवस असतो. प्रश्न क्रमांक 5 पहा. भारताचा नेक्स्ट जनरेशन हेवी कम्युनिकेशन सॅटेलाइट GSAT-20 कोण सुरू करणार आहे? तर स्पेस एक्स ही जी काही अंतराळ संस्था आहे हे लॉन्च करणार आहे. तर या ठिकाणी बद्दल माहिती पाहूया आपण. फॅल्कॉन 9 हेवी लिफ्ट लॉन्चर यासाठी वापरला जाणार आहे. आता या ठिकाणी बघा इतर थोडक्यात माहिती पाहूया. इस्रोचा 4.7 टन वजनाचा उपग्रह GSAT-20 अमेरिकन कंपनी स्पेसएक्स फॅल्कॉन 9 रॉकेटद्वारे अंतराळात नेण्यात येणार आहे. भारतीय अंतराळ संस्थेची व्यावसायिक शाखा न्यू स्पेस इंडिया लिमिटेडने बुधवारी प्रथमच स्पेसएक्सची सेवा घेण्याची घोषणा केलेली आहे. हे प्रक्षेपण वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत होऊ शकते. इस्रोच्या सध्या सर्वात शक्तिशाली रॉकेट GSLV Mk3 आहे. तो 4000 किलो वजनाचा उपग्रह जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये नेऊ शकतो. या क्षमतेपेक्षा GSAT-20चे वजन 700 किलो जास्त आहे. म्हणजे 4700 हे वजन आहे एकूण. या कारणास्तव एलॉन मस्कच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सच्या सेवा प्रथमच वापरल्या जात आहेत. म्हणजे थोडे स्पेसएक्स ही सेवा कोणाची आहे? तर एलॉन मस्क यांची आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फाल्कन 9 रॉकेट 8300 किलो वजनाचा उपग्रह GTOला पाठवू शकतो. हे पण लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 पहा. FAITHचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर पुनीत चटवाल यांनी स्वीकारलेला आहे. आणि याचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी हा याचा फुल फॉर्म आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. राम मंदिर राष्ट्रमंदिर एक साधी विराट या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केलेले आहे? तर आरिफ मोहम्मद खान यांनी केलेलं आहे. आणि कोठे? तर दिल्ली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8 पहा. गांधीनगर येथे होणाऱ्या वायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टर समितीचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहे? तर पेट्र फियाला हे असणार आहेत. झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आहेत. 10 ते 12 जानेवारी 2024 दरम्यान हे आयोजन. आणि ही कितवी आवृत्ती आहे? तर 10वी आवृत्ती आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक 2023ची अखिल भारतीय परिषद कोठे होणार आहे? तर जयपूर या ठिकाणी होणार आहे. आणि कोठे? तर जयपूरमध्ये राजस्थान इंटरनॅशनल सेंटर या ठिकाणी ही जी काही अखिल भारतीय परिषद आहे ती नियोजित होणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. भारतीय रेल्वे धुक्याचं वातावरण असताना सुरळीत कामकाज करण्यासाठी किती फॉग पास उपकरण बसवण्याची योजना आखत आहे? तर 20,000 उपकरण बसवण्याचे नियोजन आहे. तर याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. ही एक GPS आधारित नेव्हिगेशन साधन आहे जी लोको पायलटला दाट धुक्याच्या परिस्थितीत नेव्हिगेट करण्यास मदत करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. फॉग उपकरणे लोको पायलटला सिग्नल लेवल क्रॉसिंग गेट्स आणि कायमस्वरूपी वेग प्रतिबंध यासारख्या
निश्चित खुनाच्या स्थानाबद्दल रिअल टाईम माहिती देतात. यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. IISER भोपाळ येथील संशोधकांनी विकसित केलेल्या फोटो कॅटलिस्टचे नाव काय आहे? तर UCPOP पॉप AU हे त्याचं नाव आहे. आता या ठिकाणी बघा, जे काही मास्टर्ड गॅस आहेत, त्या मास्टर्ड गॅससारख्या युद्ध घटकांना नष्ट करण्याचं काम करतं. त्याचप्रमाणे जे काही IISER आहे त्याचं फुल फॉर्म काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाळ, म्हणजेच काय, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था भोपाळ आहे. आणि याची स्थापना कधी झाली? तर 2008 मध्ये याची स्थापना झालेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 12 पहा. राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर जैन विद्यापीठ बेंगलोर आहे. तर या विद्यापीठाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. 9 जानेवारी 2024 रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि राष्ट्रपती भवन राष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार सन्मान करण्यात येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर प्रेरणा हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. हा 1 आठवड्याचा कार्यक्रम आहे. 9वी ते 12वीचे विद्यार्थी यामध्ये सहभागी असणार आहेत. 10 मुले व 10 मुली अशा प्रकारे एकूण 20 जणांचा या ठिकाणी 20 मुलांचा समावेश असणार आहे आणि गुजरात या ठिकाणी हे आयोजित करण्यात आलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14 पहा. इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी ट्रेड शो 2024चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन मुंबई या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि ही आवृत्ती विचारली तर 16वी आवृत्ती आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा. आंध्र प्रदेशातील परदेशी विद्यार्थ्यांना मोफत नोंदणीसाठी कोणती विमा योजना दिली जात आहे? तर प्रवासंद्रा भरोसा विमा ही योजना त्यांना देण्यात येत आहे. एखाद्या विद्यार्थी परदेशात असताना दुर्दैवाने अनपेक्षित परिस्थितीला बळी पडल्यास 10 लाख रुपयांचा जीवन विमा दिला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा. GI टॅग मिळालेला काळा या ठिकाणी नुनिया आहे बरं का. या ठिकाणी काळा नुनिया तांदूळ कोणत्या राज्याचा आहे? तर पश्चिम बंगालचा आहे. भारत हा जागतिक व्यापार संघटना अर्थात WTOचा सदस्य आहे. त्यामुळे भारत सरकारकडून GI टॅग मिळालेली एखादी वस्तू एका विशिष्ट ठिकाणची आहे हे परदेशातही हक्काने सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे GI टॅगचं हे महत्त्व आहे. त्याच्यामुळे एखादी वस्तू आहे ती स्वतःची आहे ही आपण हक्काने सांगू शकतो आणि ती त्यासाठी GI टॅग हा प्राप्त केलेली वस्तू असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. GI म्हणजे प्रश्न क्रमांक 17 पहा. कोणत्या भारतीय शहराला आंतरराष्ट्रीय पाणथळ या ठिकाणी काय आहे? पाणथळ आहे. पाणथळ शहर म्हणून मान्यता मिळाली आहे. तर इंदूर या शहराला ही मान्यता मिळालेली आहे. कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या मुलींच्या सैनिक शाळेचे उद्घाटन होणार आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिल्या जे काही मुलींचं सैनिक शाळा आहे, मुलींसाठी स्पेशल बनवलेली जी सैनिकी शाळा आहे, तर त्याचं उद्घाटन होणार आहे कुठे? तर उत्तर प्रदेशमध्ये कुठे विचारलं तर वृंदावन या ठिकाणी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी या शाळेमध्ये काय सांगितलं, शाळेबद्दल माहिती पहा. विद्यार्थिनींना CBSE अभ्यासक्रमाच्या अभ्यासासोबत लष्करी प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे या सैनिकी शाळेमार्फत. शाळेत माजी सैनिक किंवा NCC प्रशिक्षकामार्फत खेळ आणि इतर प्रशिक्षणसुद्धा त्यांना दिलं जाणार आहे. FK सक्सेना यांनी कोणत्या संवादात्मक संवाद उपक्रमाची सुरुवात केलेली आहे? तर संवाद अबाउट राज निवास. तर हे कोण आहेत? FK सक्सेना दिल्ली नायब राज्यपाल आहेत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री जर तुम्हाला विचारले तर अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. सुधांश पंत यांची कोणत्या राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राजस्थान या राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजस्थानबद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी पाहूया. राजस्थानची स्थापना कधी झाली? 30 मार्च 1949 रोजी. राजस्थानची राजधानी कोणती आहे? जयपूर. मुख्यमंत्री कोण आहेत?
भजनलाल शर्मा आहेत. राज्यपाल विचारलं तर कलराज मिश्रा हे राजस्थानचे राज्यपाल आहेत. आता या ठिकाणी के स्मार्ट हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर केरळ या राज्यात के स्मार्ट हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आता पहा या ठिकाणी त्याबद्दल माहिती. केरळमधील सर्व स्थानिक सरकारी सेवा डिजिटलायझेशन करणाऱ्या उपक्रमाचे नाव के स्मार्ट आहे. म्हणजे जे काही सरकारी सेवा आहेत, स्थानिक सरकारी सेवा त्यांचं डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि त्याचंच एक त्या उपक्रमाचं नाव के स्मार्ट ठेवलेलं आहे. आता के स्मार्टचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो. केरळ सोल्युशन फॉर मॅनेजिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन हा फुल फॉर्म तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6 पहा. पुढील वेस्टर्न कमांडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे? तर व्हाईस ॲडमिरल एस जयसिंग यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तर भारतीय नौदलाचे पुढील उपप्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7 पहा. डेझर्ट सायक्लोन 2024चा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये हा सराव आयोजित केला जाणार आहे. आणि हा सराव कोणाकोणामध्ये आहे? तर भारत आणि UAE यांच्या दरम्यान हा सराव आहे. हे पण तुम्हाला महत्त्वाचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8 पहा. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 73 किलो वजनी गटांमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक मिळवलेले आहे? तर अजित यांनी हे पदक मिळवलेलं आहे आणि 308 किलो वजन त्यांनी उचललेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9 पहा. स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉशमध्ये अंडर-19 मुलींचे विजेतेपद कोणी मिळवलेले आहे? तर अनाहत सिंग हिने हे विजेतेपद मिळवलेले आहे. याला पराभव कोणाचा केलेला असं विचारलं तर किंवा उपविजेती कोण आहे? रॉबिन मॅक अल्पाईनवर या उपविजेता आहेत. आता या खेळाचं जे आयोजन आहे स्क्वॉश या खेळाचं आयोजन आहे स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉशचं. तर आयोजित कुठे करण्यात आलेलं आहे? तर एडेनबर्ग या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10 पहा. कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केलेली आहे? तर डेव्हिड वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, बॅट्समन आहे. तर ज्यांनी सध्या निवृत्त होण्याची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे बघा 2000 जो काही आताचा वर्ल्ड कप आहे तो वर्ल्ड कपसुद्धा ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा. कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल MS स्वामीनाथन या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर प्राध्यापक BR कंबोज यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो MS स्वामीनाथन यांना कशाचे जनक म्हटले जाते हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. सर्वांनी कमेंट करायचे आहे MS स्वामीनाथन यांना कशाचे जनक म्हटले जाते. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 12 पहा. जानेवारी 2024मध्ये DRDOने कितवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? तर 2024मध्ये 66वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. आता 1 जानेवारी रोजी DRDO दिवस असतो. आता DRDOची स्थापना विचारली तर कधी झाली? 1958मध्ये. DRDOचं मुख्यालय कुठे विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी. आणि DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? तर डॉक्टर कामत हे त्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार $100 अब्ज संपत्ती असणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स या पहिल्या महिला आहेत ज्यांची जी प्रॉपर्टी आहे किंवा ज्यांची संपत्ती आहे $100 अब्ज आहे. अशा त्या पहिल्या महिला जगातील ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा. परराष्ट्र मंत्रालयाने नवनियुक्त प्रवक्ते म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर रणधीर जयस्वाल यांची नियुक्ती केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 15 पहा. पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू करणारा देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे? तर जम्मू काश्मीर हा केंद्रशासित पहिला प्रदेश असा आहे की ज्याने पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू केलेली आहे. हा केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 16 पहा. झारखंडमध्ये आदिवासी आणि दलितांसाठी वृद्धापकाळ पेन्शनसाठी नवीन पात्रता काय केलेली आहे? तर 50 वर्ष ही पात्रता केलेली आहे. यापूर्वी किती होती? 60 वर्ष होती. आता नवीन किती केलेली आहे?
50 वर्षे करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आत्तापर्यंतचे 1 ते 4 तारखेपर्यंत जे काही चालू घडामोडीचे प्रश्न होते तर ते या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची जर PDF तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. टेलिग्रामची लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जे काही लास्ट 6 मंथचं जे काही करंट अफेअर आहे ते आपल्या टेलिग्रामवरती सुद्धा त्याची लिंक आहे. तर सर्वांनी पाहून घ्या आणि त्याही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. बबलू या वृद्ध नर अस्वलाचा मृत्यू कोणत्या राष्ट्रीय उद्यानात झालेला आहे? वनविहार या राष्ट्रीय उद्यानामध्ये झालेला आहे. हे वनविहार राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. या ठिकाणी मध्य प्रदेशमधील महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने पाहूया. बांधवगड राष्ट्रीय उद्यान आहे, जीवाश्म राष्ट्रीय उद्यान आहे, इंदिरा प्रियदर्शिनी पेंच राष्ट्रीय उद्यान आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे, माधव राष्ट्रीय उद्यान आहे, पन्ना राष्ट्रीय उद्यान, संजय राष्ट्रीय उद्यान, सातपुडा राष्ट्रीय उद्यान, वनविहार राष्ट्रीय उद्यान आहे. यानंतर प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? तर 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. त्याचं कारण पहा, 9 जानेवारी 1915 रोजी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले होते आणि त्याचप्रमाणे 2003 पासून या दिवसाची सुरुवात करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जानेवारी महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस पहा. जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO दिवस हा 1 जानेवारीला असतो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती असते. 4 जानेवारीला जागतिक बैल दिवस असतो. 6 जानेवारीला महाराष्ट्रात पत्रकार दिन असतो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस असतो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस असतो. 12 जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन असतो. 14 जानेवारीला सशस्त्र सेना दिग्गज दिन असतो. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिन असतो. 19 जानेवारीला राष्ट्रीय लसीकरण दिन असतो. त्याचप्रमाणे 18 जानेवारीला NDRF दिवस असतो. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनसुद्धा आहे. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे. आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवससुद्धा 26 जानेवारीला आहे. यानंतर पहा, 2024मध्ये बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शेख हसीना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सलग 5 वेळा पंतप्रधान हे झालेले आहेत. या ठिकाणी बघा, बांगलादेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? ढाका आहे. चलन कोणते आहे? टका आहे. पंतप्रधान कोण आहे? तर शेख हसीना आहेत. काही नवीन पंतप्रधानांची यादी या ठिकाणी पाहूया. कुवेतचे नवीन अमीर कोण आहेत? तर शेख मेशाल आहेत. अल अहमद अल जबर अल सबा. अर्जेंटिनाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत? तर जेवियर मायली आहेत. पोलंडचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर डोनाल्ड टस्क आहेत. फिनलँडचे नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर पेटेरी ओर्पो आहेत. यानंतर भारत आणि सौदी अरेबियाने 2024मध्ये कोणत्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केलेली आहे? वार्षिक हज यात्रा 2024 आहे. अतिशय महत्त्वाचे आहे याच्यासाठी. बघा, या ठिकाणी 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा वाटप करण्यासाठी औपचारिकपणे द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी आहेत. हे पण महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही डेली करंट अफेअर आहे याच्यामध्ये हे सर्व पॉईंट अगदी डिटेलमध्ये आपण कन्सेप्ट पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण काय करत आहोत? अगदी ओव्हरव्ह्यू पाहत आहोत. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी फास्टमध्ये घेत आहोत. पण तुम्हाला डिटेल जर पाहिजे असेल तर डेली करंट अफेअर्स पहा. या ठिकाणी सौदी अरबबद्दल माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? रियाद आहे. चलन कोणतं आहे? रियाल आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. 2024मधील पहिल्या चक्रीवादळाचे नाव काय आहे? अल्वारो हे 2024मधील पहिले चक्रीवादळ आहे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अल्वारो 1 जानेवारी 2024 रोजी मोरंबो मादगास्कर येथे धडकलेले आहे. मादगास्कर येथे 2023मध्ये आलेले चक्रीवादळ कोणतं आहे? तर फ्रेडी म्हणजे हे पण चक्रीवादळ महत्त्वाचं आहे आणि हे सुद्धा चक्रीवादळ हे पण महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये कोणतं आलेले चक्रीवादळ? जॅस्पर. भारतातील आंध्र प्रदेश या ठिकाणी मिचॉंग हे चक्रीवादळ आलेलं आहे. बांगलादेशमध्ये कोणतं आले? मिदिली हे लेटेस्टमधील चक्रीवादळ आलेले आहेत. भारतातील पहिला बीच गेम्स 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर दीव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघाबद्दल माहिती पाहूया. स्थापना कधी झाली? 1972 रोजी. मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. कोणत्या राज्य सरकारने पेईंग गेस्ट योजना सुरू केलेली आहे? तर उत्तर प्रदेश या राज्य सरकारने पेईंग गेस्ट योजना सुरू केलेली आहे. यानंतर इंटरनॅशनल पर्पल फेस्ट 2024चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर गोवा या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. खास दिव्यांगजनांसाठी हे पर्पल महोत्सव आहे. आयोजन 8 ते 13 जानेवारी दरम्यान झालेलं आहे. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्यातील क्षमता आणि कलागुणांचे प्रदर्शन यांची ओळख करून देणे हे प्राथमिक या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे. गोव्याची राजधानी कोणती आहे? पणजी आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? प्रमोद सावंत आहेत. राज्यपाल कोण आहेत? P.A. श्रीधरन पिल्लई आहेत.
यानंतर पहा स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन कोणी केलेलं आहे, तर आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. उज्जैनमध्ये मध्य प्रदेश या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी मनसुख मांडविया यांनी आरोग्य जागृतीवर भर देऊन मनहित हे ॲप लॉन्च केलेलं आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रसादमद्वारे सुरक्षित आणि निरोगी खाण्याच्या सवयींना चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिलेली आहे या ठिकाणी. यानंतर पहा गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2024मध्ये कोणत्या फिल्मला सर्वश्रेष्ठ फिल्म ड्रामा पुरस्कार मिळालेला आहे, तर ओपनहायमर या फिल्मला हा अवॉर्ड्स मिळालेला आहे. 81वा गोल्डन ग्लोब हा अवॉर्ड्स आहे. एकाच मंचावर सर्वाधिक भाषांमध्ये गाणे गाण्याचा म्हणजे गायन करण्याचे रेकॉर्ड कोणी बनवलेला आहे, तर सुचिता सतीश यांनी हे रेकॉर्ड बनवलेलं आहे. केरळच्या रहिवासी आहेत 100. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. ILO अहवालानुसार 2024मध्ये जागतिक बेरोजगारीचा दर किती टक्के असेल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे, तर 5.2% हा अंदाज आहे, 5.2%. या ठिकाणी पहा वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक 2024 या नावाने हा अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी 2023मध्ये जो काही बेरोजगारीचा दर आहे भारताचा तो 5.1% होता आणि आत्ता किती आहे, 5.2% आहे 2024मध्ये, बरोबर. या ठिकाणी बघा हा पाठीमागील हा 2000. बघा पुढील प्रश्न पाहूया. त्यानंतर पहा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना या ठिकाणी महत्त्वाची ठरते. याची स्थापना कधी झाली, 1919 रोजी. मुख्यालय कुठे आहे, तर जेनेवा या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहे, तर गिल्बर्ट हॅम्बो हे कोण आहेत, याचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर पहा भूटानचे नवीन पंतप्रधान कोण आहेत, तर शेरिंग तोब्गे हे भूटानचे नवीन पंतप्रधान आहेत. हे दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत. यापूर्वी 2013 ते 2018मध्ये हे पंतप्रधानपदी होते. आता आपण या ठिकाणी भूटानबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. भूटानची राजधानी कोणती आहे, तर थिप्पू ही राजधानी आहे. चलन कोणते आहे, तर भूटानी नेगुत्रलम हे आहे. आता या ठिकाणी इतर माहिती आहे ती तुम्हाला वाचून घ्यायची आहे. हे डेली करंट अफेअर्समध्ये आपण काय केलेलं आहे, डेली उत्तम अशा प्रकारे एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इतर महत्त्वाचे पंतप्रधान आहेत ते या ठिकाणी पाहूया. भूटानचे पंतप्रधान कोण आहेत, तर शेरिंग तोब्गे. फ्रान्सचा सर्वात तरुण पंतप्रधान कोण ठरलेले आहेत, तर गॅब्रिएल अटल हे आहेत. कुवेतचे नवीन अमीर कोण आहेत, तर शेख मेशाद अहमद अल जबर आल सबा हे आहेत. अर्जेंटिनाचे नवीन राष्ट्रपती कोण आहेत, तर जेवियर मायली आहेत. पोलंडचे नवीन पंतप्रधान कोण आहेत, तर डोनाल्ड टस्क आहेत. फिनलँडचे नवीन पंतप्रधान पेटेरी ओर्पो हे आहेत. यानंतर पहा विंग्स इंडिया 2024 कोठे आयोजित केला जाणार आहे, तर बेगमपेट विमानतळ हैदराबाद या ठिकाणी याचं आयोजन करण्यात येणार आहे. 18 ते 21 जानेवारी दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री कोण आहेत, तर ज्योतिरादित्य सिंधिया हे आहेत. यानंतर पहा संरक्षण मंत्रालयाने अतिरिक्त सचिव आणि महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे, तर समीर कुमार सिन्हा यांची नियुक्ती केलेली आहे. यानंतर पहा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे, तर नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 15 ते 16 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. 27वी ही याची आवृत्ती आहे. 26वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2023 हुबळी कर्नाटक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. यानंतर पहा इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने किती वर्षासाठी विकॉम 18 सोबत भागीदारी केलेली आहे, हे 4 वर्षाची भागीदारी केलेली आहे. 2023 ते 2027पर्यंत ही भागीदारी आहे. विकॉम 18 ही रिलायन्स ग्रुपच्या मालकीची कंपनी आहे. विद्यार्थी मित्र, याच्या सर्व काही गोष्टी डिटेल आहेत ते आपण डेली करंट अफेअरमध्ये काय करत आहोत, डेली दररोज एक्सप्लेन करत आहोत. आता संपूर्ण करंट अफेअर एकत्र घ्यायचं असेल तर आपल्याला 100% डिटेलमध्ये माहिती सांगता येणार नाही. जे काही ओव्हरव्ह्यू आपण या ठिकाणी करत आहोत, तुम्हाला जर एक्झॅक्ट सर्व काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डेली करंट अफेअर पहा, त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थितपणे डिटेलमध्ये घेतलेला आहे. त्याप्रमाणे मालदीवने कोणत्या देशासोबत 20 महत्त्वपूर्ण करार केलेले आहेत, चीनसोबत 20 महत्त्वाचे करार केलेले आहेत. नुकताच आइन्स्टाईन प्रोब हा उपग्रह कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे, तर चीन या देशाने लॉन्च केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लेटेस्टमध्ये चीनमधील घडलेल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहूया. चीनचे संरक्षण मंत्री कोण झालेले आहेत, डोंग जून. पृथ्वीवरील सर्वात खोल प्रयोगशाळा चीनने सुरू केलेली आहे. जगातील पहिले मिथेनवर चालणारे रॉकेट प्रक्षेपित चीनने केलेलं आहे. आर्थिक जोखीमसाठी एक प्रांत एक धोरण ही योजना चीनने सुरू केलेली आहे. जगातील सर्वात वेगवान इंटरनेट हे चीनने लॉन्च केलेलं आहे. यानंतर पहा पुढील प्रश्न, कोणत्या वर्षापर्यंत भारत हा $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवेल, तर 2028पर्यंत हे टार्गेट आहे. आता या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केलेली आहे. 2028मध्ये जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था भारत ठरणार आहे. 2047पर्यंत भारत $30 ट्रिलियन GDP सह विकसित अर्थव्यवस्था बनणार आहे, अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे इतर माहिती पाहूया.
सध्या भारताची अर्थव्यवस्था 3.4 ट्रिलियन डॉलर्सची आहे. जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था भारत आहे. अमेरिका, चीन, जपान, जर्मन या पहिल्या 4 आहेत आणि जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था कोण आहे तर ही भारत आहे. पुढील प्रश्न पहा. भारतीय नौसेनेला कोणत्या नावाचे पहिले स्वदेशी स्टारलाइन ड्रोन प्राप्त झालेले आहे? दृष्टी 10 हे स्टारलाइन ड्रोन आहे. या ठिकाणी पहा, इस्रायलचे डिफेन्स फार्म LBT सिस्टीमच्या सहकार्याने अदानी डिफेन्स आणि एरोस्पेसने त्याची निर्मिती केलेली आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे, कोणी निर्मिती केलेली आहे तर हे महत्त्वाचं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर दीपा भंडारे या पहिल्या महिला आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. साखर उद्योगाच्या दीर्घ इतिहासात हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला ठरलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या चर्चेतील प्रथम महिला या ठिकाणी पाहूया. दीपा भंडारे कोण आहेत तर सर्वश्रेष्ठ पर्यावरण अधिकारीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. नीना सिंग यांना CISFच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. डॉक्टर सविरा प्रकाश या पाकिस्तान निवडणूक लढणारी पहिली हिंदू महिला ठरलेली आहे. लाल रिनपोई ह्या मिझोरमच्या पहिल्या महिला मंत्री ठरलेल्या आहेत. शीतल महाजन ह्या माउंट एव्हरेस्टजवळ 21,500 फुटावरून स्काय ड्रायव्हर करणारे प्रथम महिला ठरलेल्या आहेत. शेख हसीना जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत. सुधा मूर्ती या ग्लोबल इंडियन अवॉर्ड्स प्राप्त करता आहेत. जया वर्मा सिन्हा यांना रेल्वे बोर्डच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेला आहे. यानंतर पहा, WTOने भारताचा राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? सेंथिल पांडियन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 31 मार्च 2024 रोजी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी गजेंद्र नवनीत हे राजदूत होते, हे पण लक्षात ठेवा. यानंतर पहा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय WTO याची स्थापना कधी झाली? 1995 रोजी. मुख्यालय कुठे आहे तर जेनेवा या ठिकाणी. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन जसं WTO असतो त्याच पण UNWTO हे पण आहे, लक्षात ठेवा. हे ट्रेड ऑर्गनायझेशन आहे आणि या ठिकाणी टुरिझम ऑर्गनायझेशन आहे, हे फरक लक्षात ठेवा तुम्ही. आता याची स्थापना कधी झाली हे कमेंट्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे, महत्त्वाचं आहे. मुख्यालय कुठे आहे या UNWTOचं? माद्रिद, स्पेन या ठिकाणी आहे. याची स्थापना कधी झाली UNWTOची ही कमेंट्स सेक्शनमध्ये तुम्ही सांगा. यानंतर बघा, कोणत्या विमानतळाला 2023 वर्षातील सर्वश्रेष्ठ विमानतळ म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे? चांगी विमानतळ सिंगापूर येथील विमानतळाला 2023 वर्षातील सर्वश्रेष्ठ विमानतळ म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे. आतापर्यंत 12 वेळा सर्वात चांगली विमानतळ म्हणून हे ठरलेलं आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. कोणत्या राज्यातील बेसन लाडूला GI टॅग मिळालेला आहे? तर उत्तर प्रदेश अयोध्या यातील या लाडूला काही मिळालेला आहे, GI टॅग मिळालेला आहे. भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेत कोणत्या 2 देशाचे शास्त्रज्ञ सहभागी झालेले आहेत? मॉरिशस आणि बांगलादेश या 2 देशाचे शास्त्रज्ञ काय झाले या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. पुढील प्रश्न पहा, घोडसवारीमध्ये अर्जुन अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेली आहे? तर दिव्य कीर्ती सिंह या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. या राजस्थान नागौर जिल्ह्यामधील रहिवासी आहेत. पुढील प्रश्न पहा, प्रत्येक वर्षी भारतीय लष्कर दिवस म्हणजेच आर्मी डे कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. 15 जानेवारी 2024 हा 76वा लष्कर दिन आहे. 15 जानेवारी 1949 रोजी लेफ्टनंट जनरल KM करिप्पा यांनी फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ म्हणून पदभार स्वीकारला. त्या क्षणाची आठवण म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. फ्रान्सिस बुचर हे भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर इन चीफ होते, हे पण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा, 2025 होणारे आशियाई हिवाळी खेळाचे म्हणजे आशियन विंटर गेमचे शुभंकर काय ठरवलेले आहे? बिन आणि निने. ही 9वी आवृत्ती आहे. हार्बिन चीन येथे आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओला विद्यार्थी मित्र सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट आहे का, तुम्ही जॉईन टेलिग्राम करा. तुम्हाला लिंक आहे डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये देण्यात आलेलं आहे. जर व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. या ठिकाणी आशियाई खेळ 19वा आशियाई खेळ 2022 मधील थोडक्यात माहिती पाहूया. आयोजित कुठे? होंगझौ चीन या ठिकाणी. कोविडमुळे 2023 आयोजित करण्यात आला. सर्वाधिक पदक कोणी जिंकलेले आहे तर चीनने. आता या ठिकाणी गोल्ड 211, सिल्वर 111, ब्रॉन्झ 71, एकूण 383 हे चीनने मेडल्स जिंकलेले आहेत. आता भारताने गोल्ड 28 मिळवलेत, सिल्वर 38, ब्रॉन्झ 41 आणि एकूण 107 मेडल्स भारताने मिळवलेले आहेत 19व्या आशियाई 2022 खेळामध्ये. आता पहिली आवृत्ती नवी दिल्ली भारत 1951 आयोजित करण्यात आलेली आहे. 20वी आवृत्ती नागोया जपान 2026 आयोजित करण्यात येणार आहे. यानंतर पहा, भारतातील कोणते शहर सर्वाधिक प्रदूषित ठरलेले आहे? तर बर्निहाट हे शहर आहे.
मेघालय राज्यातील आहे. दिल्लीपेक्षा जास्त प्रदूषित ठरलेला आहे. आता हा रिपोर्ट कोणी जारी केलेला आहे? सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर म्हणजे CREAने हा काय केलेला आहे रिपोर्ट त्यांनी दाखवलेला आहे. यानंतर पहा, कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केलेली आहे? कर्नाटक या राज्याने सुरू केलेली आहे. बेरोजगार तरुणांसाठी युवा निधी योजना सुरू केलेली आहे. इतर माहिती तुम्ही पाहून घ्या. यानंतर पहा, कर्नाटक युवा निधी योजना सुरू केलेली आहे. भारतातील सर्वात मोठी गोलाकार रेल्वे बेंगलोर येथे सुरू करण्यात आलेली आहे. कर्नाटकमधील हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. डॉक्टर पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना त्यांनी सुरू केलेली आहे. कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हायस्पीड फ्लाईंग UAVची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पोषण जागरूकता निर्देशकात दुसरे राज्य कर्नाटक ठरलेले आहे. प्रथम राज्य पंजाब राज्य ठरलेले आहे. राजनाथ सिंह यांच्याद्वारे बेंगलोर येथे इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शोचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कंबला महोत्सवाचे आयोजन कर्नाटक या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. यानंतर पहा, कर्नाटक राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? बेंगलोर. मुख्यमंत्री कोण आहेत? सिद्धरामय्या. राज्यपाल कोण आहेत? थावरचंद्र गेहलोत आहेत. कर्नाटकमधील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान पहा. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे. मधुमलाई राष्ट्रीय उद्यान आहे. नागरहोल राष्ट्रीय उद्यान आहे. लोकनृत्य यक्षगान हे महत्त्वाचे लोकनृत्य आहे. पुढील प्रश्न पहा. सहयोग कायजिन हा संयुक्त सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे? भारत आणि जपान दरम्यान झालेला आहे. चेन्नईच्या किनारपट्टीवरती झालेला आहे. 8 जानेवारीपासून हा संयुक्त सराव सुरू झालेला आहे. भारत आणि जपानचे तटरक्षक कोस्ट गार्डच्या दरम्यान आहे हे लक्षात ठेवा. समुद्र किनारपट्टीच्या ठिकाणी तटरक्षक असतात हे लक्षात ठेवा. हा सराव 2006 मध्ये स्वाक्षरी केलेल्या सहकार्याच्या मेमोरेंड्स अंतर्गत दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या सहकार्याचा एक भाग आहे. आता या ठिकाणी भारत आणि जपानमधील इतर लष्करी सराव पाहूया. धर्म संरक्षण इंडियन आर्मी आणि जपान आर्मीमध्ये, वीर संरक्षण इंडियन एअरफोर्स आणि जपान एअरफोर्स, शून्य मैत्री इंडियन एअरफोर्स आणि जपान एअरफोर्स, जिमेक्स इंडियन नेव्ही आणि जपान नेव्हीच्या दरम्यान हे झालेले आहेत सराव. त्यानंतर पहा, RBIचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांना किती वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे? 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 2020 मध्ये 3 वर्षांसाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. RBIसाठी 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. RBIचे गव्हर्नर सध्याचे कोण आहेत? शक्तिकांत दास आहेत. हे 25वे RBIचे गव्हर्नर आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केलेला आहे? गुजरात या राज्यामध्ये आयोजित केलेला आहे. उद्घाटन 7 जानेवारी रोजी करण्यात आलेलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी याचं नियोजन केलेलं आहे. 7 ते 14 जानेवारी दरम्यान गुजरातमधील विविध ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. मकर संक्रांतीचा सण पतंग उत्सव म्हणून ओळखला जातो हे लक्षात ठेवा. 55 देशातील 153. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून घोषित करण्यात आलेला आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प आहे तो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या दरम्यान आहे. आशियातील 5वे आणि भारतातील पहिले डार्क स्काय पार्क आहे. पेंच नदीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्प हे नाव या व्याघ्र प्रकल्पाला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढे पहा, आंतरराष्ट्रीय उंट महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? राजस्थान बिकानेर या जिल्ह्यामध्ये 3 दिवसांचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी स्थानिक लोक कलाकारांनी रांगोळी, मेहंदी आणि चित्रकला स्पर्धांमध्ये आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले जाते. उंट शर्यत, उंट नृत्य या आयोजनामध्ये करण्यात येतं हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी राजस्थान राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? जयपूर. मुख्यमंत्री कोण आहेत? भजनलाल शर्मा आहेत. राज्यपाल कोण आहेत? कलराज मिश्रा आहेत. भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. आता याची स्थापना कधी झाली हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2023-24 मध्ये झालेले काही महत्त्वाचे उत्सव या ठिकाणी पाहूया. आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव राजस्थानमध्ये झालेला आहे. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन गुजरातमध्ये करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हरियाणामध्ये करण्यात आलेला आहे. इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल गोवामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल हे दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. जल इतिहास महोत्सव हा दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. झंस्कर महोत्सव 2023 हा लडाखमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. अलीकडेच कोणत्या देशाने भारताला 15 मार्च 2024 पर्यंत आपले सैन्य मागे घेण्याची विनंती केलेली आहे? मालदीव या देशाने आपल्याला सूचना दिलेली होती. भारताने मालदीवला दिलेल्या हेलिकॉप्टर्स आणि लष्करी उपकरणांच्या देखभालीसाठी 77 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये देण्यात आलेले आहेत हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मालदीवचे नवीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुझुई यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. चीनसोबत 20 नवीन करार त्यांनी केलेले आहे. हे मालदीवचे नवीन हे आहेत राष्ट्राध्यक्ष आहेत.
मालदीवची राजधानी माले आणि नवी दिल्ली यामध्ये 100पेक्षा अधिक द्विपक्षीय करार करण्यात आलेले आहेत. तर हे करारसुद्धा कमी करण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याचं कारण काय आहे याचे डिटेल एक्सप्लेनेशन आपण काय केलेलं आहे डेली करंट अफेअरमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही डेली करंट अफेअर पाहत राहा. या ठिकाणी पहा, तैवानच्या नवीन राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? विल्यम लाई चिंग टे यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढे पहा, गांधी लाईफ इन 3 चॅम्पियन्स या पुस्तकाचे अनावरण कोणी केलेलं आहे? एम.जे. अकबर यांनी केलेलं आहे. या ठिकाणी पहा, पुस्तकाचे लेखक एम.जे. अकबर आणि के. नटवर सिंग हे पुस्तक महात्मा गांधींच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे. हे 2 लेखक आहेत, हे लक्षात ठेवा. त्यांच्या नेतृत्वाखालील 3 महत्त्वाच्या जनमोहिमा म्हणजे चळवळी होत्या, त्याबद्दल जास्त माहिती दिलेली आहे. आता कोणकोणती माहिती आहे? असहकार चळवळ 1920ची, मिठाचा सत्याग्रह 1930 रोजीची, भारत छोडो आंदोलन 1942ची, हे सर्व माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, चर्चेमध्ये असलेली सध्याची महत्त्वाची पुस्तके या ठिकाणी पाहूया. गांधी लाईफ इन 3 चॅम्पियन्स एम.जे. अकबर यांचं पुस्तक आहे. संस्कृतीचे आयाम हे मनोरमा मिश्रा यांचं पुस्तक आहे. राम मंदिर राष्ट्र मंदिर एक साजी विरासत हे गीता सिंह आणि आरिफ खान भारती यांचं हे पुस्तक आहे. ब्रेकिंग द मोल्ड हे रघुराम राजन यांचं पुस्तक आहे. थ्रेड बाय थ्रेड हे सत्य सरन यांचं पुस्तक आहे. दो पलकों की छाव में हे हेमा जोशी यांचं पुस्तक आहे. द ऑटोबायोग्राफी ऑफ गॉड हे लीना कुमार यांचं पुस्तक आहे. वेलकम टू पॅराडाईज हे ट्विंकल खन्ना यांचं पुस्तक आहे. रेसिडेंट इंडिया हे पुष्कर सिंह धामी यांचं पुस्तक आहे. यानंतर पहा, कोणते राज्य सरकार अमृत ऑपरेशन सुरू करणार आहे? तर केरळ हे राज्य सरकार अमृत ऑपरेशन सुरू करणार आहे. राज्यातील प्रतिजैविकांचे गैरवापर नियंत्रण ठेवण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी अमृतचा फुलफॉर्म या ठिकाणी दिलेला आहे, तो तुम्ही वाचून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2023-24मध्ये केरळमधील घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना या ठिकाणी पाहूया. लक्झरी जहाज क्लासिक इम्पेरियल केरळने सुरू केलेलं आहे. ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023ने केरळला सन्मानित करण्यात आलेला आहे. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी बहुभाषिक मायक्रोसाईट लॉन्च केरळने केलेला आहे. केफॉन नावाचे फायबर ऑप्टिकल नेटवर्क सुरू केलेलं आहे. भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI शाळा सुरू केलेली आहे केरळने. ओणम उत्सवासाठी मोफत किट देण्याची घोषणा केरळ राज्याने केलेली आहे. केरळचे नाव बदलून केरळ करण्यासाठी प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे. भारतातील पहिले मत्स्यपालन अटल इन्क्युबेशन सेंटर प्रस्तावित केरळने केलेलं आहे. यानंतर पहा, कोणत्या राज्यात पोंगल हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे? तमिळनाडू या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे. मकर संक्रांतीचा सण सूर्याचा उत्तर गोलार्धाकडे प्रवास दर्शवतो. मकर संक्रांतीला पोंगल, उत्तरायण, भोगली, बिहू, खिचडी, लोहरी आणि भोगी हे सण साजरे केले जातात. आसाममध्ये बिहू हा कापणीचा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे बघा, इतर माहिती पाहूया पुढे. या ठिकाणी बघा, तमिळनाडूमध्ये पोंगल म्हणून मकर संक्रांतीला ओळखलं जातं. त्याचप्रमाणे बघा, पंजाब आणि हरियाणामध्ये लोहरी म्हणून ओळखलं जातं. भारताच्या उत्तर भागाच्या याला मकर संक्रांती म्हणतात. उत्तर प्रदेशात हा दिवस खिचडी म्हणून साजरा केला जातो. गुजरातमध्ये या दिवसाला उत्तरायण म्हणून ओळखलं जातं. यानंतर पहा, स्पॅनिश सुपर कप फुटबॉल टुर्नामेंट कोणी जिंकलेला आहे? रिअल मॅड्रिड यांनी हा काही टुर्नामेंट जिंकलेले आहे. उपविजेता कोण आहे? तर बार्सिलोना ही टीम आहे. पुढे पहा, प्रसिद्ध कवी मनोहर राणा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झालेलं आहे? 71व्या वर्षी निधन झालेलं आहे. जन्म कुठेला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यातील आहेत ते. यानंतर पहा, राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो? 16 जानेवारीला साजरा केला जातो. याची घोषणा कधी केली? 2021मध्ये. पहिला राष्ट्रीय जो काही स्टार्टअप आहे तो 2022मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. इनोव्हेशन वीक 10 ते 18 जानेवारी दरम्यान, स्टार्टअप वीक असतो तो 10 ते 16 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. यानंतर पाहू, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? दावोस, स्वित्झर्लंड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. 15 ते 19 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी इतर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहून घ्या. या ठिकाणी पहा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना कधी झाली? 1971 रोजी. मुख्यालय कुठे आहे? स्वित्झर्लंड या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत? क्लाउस श्वाब हे अध्यक्ष आहेत. नुकताच कोणी DNGO पदाचा पदभार स्वीकारलेला आहे? तर व्हाईस ॲडमिरल A.N. प्रमोद यांनी हा पदभार स्वीकारलेला आहे. या ठिकाणी पहा, DNGOचा फुलफॉर्म दिलेला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ नाव्हल ऑपरेशन, नौदल संचालन महासंचालक याला म्हणतात. 1 जुलै 1990 रोजी भारतीय नौदलात त्यांची नियुक्ती झालेली होती. भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर या ठिकाणी पहा, ICCने डिसेंबर 2023साठी प्लेयर ऑफ द मंथसाठी कोणाची निवड केलेली आहे? डिसेंबर मंथसाठी बघा, दीप्ती शर्मा आणि पॅट कमिन्स या दोघांची काय केलेली प्लेयर ऑफ द मंथसाठी त्यांनी काय केलेली निवड केलेली आहे. यानंतर पहा, भारत आणि थायलंड या 2 देशांच्या दरम्यान कोणता द्विपक्षीय सराव झालेला आहे?
एक्स अयोध्या हा सराव झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, अयोध्या भारत आणि अयोध्या थायलंड या दोघांचे सांस्कृतिक महत्त्वाचं प्रतीक म्हणून एक्स अयोध्या हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. भारतीय नौदल आणि रॉयल थाई नेव्ही यांच्यातील हा पहिला द्विपक्षीय सागरी सराव आहे. 20 ते 23 डिसेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी महत्त्वाचं काय, भारत आणि थायलंडमधील महत्त्वाचा सराव कोणता आहे, तर एक्स अयोध्या हा सराव आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी इतर महत्त्वाचे सराव पाहूया. मैत्री युद्धाभ्यास भारत आणि थायलंडच्या दरम्यान, एक्स अयोध्या भारत आणि थायलंडच्या दरम्यान. डेझर्ट सायक्लोन 2024 हा भारत आणि UAEच्या दरम्यान झालेला आहे. डेझर्ट फ्लॅग हा भारत आणि UAEच्या दरम्यान झालेला आहे. जाहीर तलवार हा भारत आणि UAEच्या दरम्यान झालेला आहे. त्याचप्रमाणे ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन हा बहुराष्ट्रीय अभ्यास आहे आणि लाल समुद्राच्या सेफ्टीसाठी त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी विनबॅक्स 23 हा भारत आणि व्हिएतनामच्या दरम्यान झालेला आहे. सूर्यकिरण XVII म्हणजेच काय, कितवा आहे हा, 17वा आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. भारत आणि नेपाळच्या दरम्यान आहे. या ठिकाणी ऑस्ट्रेहिन हे 23 ऑस्ट्रेलिया आणि भारतच्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे एक संप्रीती हा भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान आहे. मेघालय येथे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आशियान लष्करी सराव हा आशियाच्या 10 सदस्य देशांचा हा करार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इतर महत्त्वाचं आयोजन पण लक्षात ठेवा. G7चं आयोजन जपानने केलेलं आहे. G20चं आयोजन भारतामध्ये झालेलं आहे. SCOचं आयोजन भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. COP28 आयोजन हे UAEमध्ये करण्यात आलेलं आहे. यानंतर पहा, बीच गेम्स 2024मध्ये सर्वाधिक पदक कोणी मिळवलेलं आहे, मेघालय याने मिळवलेलं आहे. बीच गेम्स म्हणजे काय, समुद्राच्या किनारी जे काही बीच गेम्सच्या असतात, म्हणजे बीचचे जे खेळ आहेत त्या सर्व खेळांमध्ये सर्वाधिक पदक कोणी जिंकलेले, मेघालयने. सुवर्णपदक 7 मिळवलेत, एकूण 18 पदक मिळवलेले आहेत. द्वितीय महाराष्ट्राने मिळवलेलं आहे. सुवर्णपदक 3 मिळवलेले आहेत महाराष्ट्राने आणि एकूण 14 पदक मिळवलेले आहेत. हा जो काही बीच गेम्स आहे तो दीव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. पहिला बीच गेम्स आहे. एकूण 8 खेळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पहा, सन 2024मध्ये नाटकमालेतील मुख्य अभिनेत्रीसाठी एमी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे, सारा स्नूक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, अमेरिकेतील 2 महत्त्वाचे अवॉर्ड्स आहेत. एक आहे अकॅडमी अवॉर्ड्स, म्हणजे त्याला ऑस्कर अवॉर्ड्स म्हटलं जातं, हा सिनेमांसाठी दिला जातो. दुसरा आहे तो एमी अवॉर्ड्स, हा TV शोसाठी पुरस्कार देण्यात येतो. आता या ठिकाणी 75वा एमी पुरस्कार 2024 आहे. याची सुरुवात 1949 पासून करण्यात आलेली आहे आणि ड्रामा सिरीज सक्सेशनसाठी हा काही देण्यात आलेला आहे, पुरस्कार देण्यात आलेला, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी पहा, मिस अमेरिका 2024 पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर मेडिसन मार्श यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा महत्त्वाचा पुरस्कार आहे, चर्चेतील आहे. का आहे हे या ठिकाणी पाहूया. मिस अमेरिकाचा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या सक्रिय कर्तव्य वायुसेना अधिकारी आहेत, म्हणजे ह्या वायुसेनेमध्ये अधिकारी आहेत आणि यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामुळे हा थोडा चर्चेतील पार्ट ठरलेला आहे. काही इतर महत्त्वाचे पुरस्कार पाहूया. 72वी मिस युनिव्हर्स कोण आहे, तर शेनिस पेलासिओस आहेत. 1952 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. 17वी मिस वर्ल्ड 2021 कॅरोलिना बिएलओस्का या पोलंडच्या आहेत, त्यांना मिळालेला आहे. 1951 पासून या मिस वर्ल्डचा पुरस्कार देण्यास सुरुवात झालेली आहे. नुकतेच प्रभा अत्रे यांचे निधन झाले असून कोणत्या क्षेत्राशी त्या संबंधित होत्या, शास्त्रीय गायिका होत्या. 92व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. पद्मश्री पुरस्काराने 1990 साली त्यांना देण्यात आलेला आहे. पद्मविभूषण 2002 साली आणि पद्मभूषण हा 2022 साली त्यांना देण्यात आलेला आहे. इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये कोणते ऑपरेशन सुरू केलेलं आहे, तर ऑपरेशन सर्वशक्ती हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे. यानंतर पुढे पहा, भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे, तर हरियाणा फरीदाबाद या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. हे आयोजित 17 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आलेलं आहे. ही 9वी आवृत्ती आहे. 2015 पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे. याची थीम विचारली तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पब्लिक आउटरीच ऑल द अमृतकाल असं त्याचं थीम आहे. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2023मध्ये 22 देश सहभागी झालेले होते. यानंतर पहा, ग्लोबल फायर पॉवरची लष्करी शक्ती क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक आहे, तर हा 4था क्रमांक आहे. या अहवालात 145 देशांचा समावेश आहे. 60पेक्षा जास्त करण्याचा विचार करून 60पेक्षा जास्त देशांचा विचार करून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. आता लष्करी शक्ती क्रमवारीत पहिला क्रमांक कोणाचा आहे, अमेरिकेचा आहे. दुसरा क्रमांक कोणाचा आहे, तर रशियाचा आहे. तिसरा क्रमांक कोणाचा आहे, चीनचा आहे. चौथा क्रमांक भारताचा आहे आणि 9वा क्रमांक कोणाचा आहे, तर पाकिस्तानचा आहे.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काही इम्पॉर्टन्स इंडेक्स आणि रँकिंग आहे 2023 मधील, ते या ठिकाणी पाहूया. ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 हा 64वा क्रमांक आहे भारताचा. ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा 45वा क्रमांक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स 2023 मध्ये भारताचा 111वा क्रमांक आहे. ग्लोबल मोबाईल स्पीड रँकिंग 2023 मध्ये भारताचा 47वा क्रमांक आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 मध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये भारताचा 40वा क्रमांक आहे. यानंतर वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2023 नुसार हा 56वा रँक आहे भारताचा. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा 161वा क्रमांक आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये भारताचा 127वा क्रमांक आहे. ग्लोबल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडेक्समध्ये भारताचा 42वा क्रमांक आहे. यानंतर जलकट्टू क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. मदुराई जिल्ह्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 2000 वर्ष जुना हा खेळ आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा, सर्वश्रेष्ठ फिफा फुटबॉलर किताब कोणी जिंकलेला आहे? लिओनेल मेस्सी यांनी हा किताब जिंकलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने BS3 पेट्रोल आणि BS4 डिझेलच्या 4 चाकी वाहनांवर बंधन घातलेलं आहे? यानंतर पुढील प्रश्न पहा, 2024च्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन डिंग लिनेरचा पराभव कोणत्या भारतीय खेळाडूने केलेला आहे? रमेश बाबू प्रज्ञानंद यांनी हा पराभव केलेला आहे. चेन्नईचे आहेत, 18 वर्षीय आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर पहा, मेघालय राज्याच्या खेळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हे कितवं संस्करण आहे? 5वे आहे. 15 जानेवारी रोजी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. या आवृत्तीत मेघालयातील पारंपरिक देशी खेळांचा समावेश आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रपतींच्या हस्ते या खेळाचे उद्घाटन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यानंतर पहा, मेघालय राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी शिलाँग आहे. मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा आहेत. राष्ट्रपती फगू चव्हाण हे आहेत. यानंतर 3D नकाशा बनवणारे भारतातील पहिले शहर कोणते होणार आहे? तर वाराणसी आहे. LIDAR या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आहे. डिटेल एक्सप्लेन आपण डेली करंट अफेअरमध्ये केलेला आहे. तर याबद्दल थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात प्रश्न पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला डेली लेक्चर्स पहा, तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उत्तर प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? लखनौ. मुख्यमंत्री कोण आहेत? योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल कोण आहेत? आनंदीबेन पटेल आहेत. उत्तर प्रदेशमधील दुधवा राष्ट्रीय उद्यान 1977 सालचं आहे. उत्तर प्रदेशमधील वारसास्थळ कोणते आहेत? तर आग्र्याचा किल्ला 1983, ताजमहल 1983, फतेहपूर सिक्री 1986ला वारसास्थळ त्यांना प्राप्त झालेलं आहे. उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचं करंट अफेअर आणि स्टॅटिक जीके या ठिकाणी पाहूया. उत्तर प्रदेशबद्दल बघा, 3D नकाशा तयार करणारे पहिले राज्य. उत्तर प्रदेशच्या पहिल्या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे उद्घाटन प्रयागराज या ठिकाणी. गंगा डॉल्फिन राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये स्मार्ट क्लास सुविधा उपलब्ध करून देणारा पहिला जिल्हा बरेली ठरलेला आहे उत्तर प्रदेशमधील. उत्तर प्रदेशमधील पहिले सौर शहर अयोध्या आहे. हर घर सौर मोहीम ही लखनौ आणि वाराणसी या ठिकाणी उत्तर प्रदेशने सुरू केलेली आहे. गिफ्ट डीड योजना ही उत्तर प्रदेशने सुरू केलेली आहे. नुकत्याच कोणत्या राज्यात डॉक्टर BR आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? आंध्र प्रदेश विजयवाडा या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. उंची 206 फूट आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हे नाव देण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये यापूर्वीचा एक पुतळा आहे, तो कोणता आहे? स्टॅच्यू ऑफ नॉलेजने आहे, हे लक्षात ठेवा. बघा, अलीकडेच अमेरिकेतील मेरीलँड या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी या नावाने त्यांनी सुरू केलेला आहे, किंवा पुतळा त्यांनी दाखवलेला आहे. 19 फूट उंच आहे. भारतातील हैदराबाद या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नावाचा एक पुतळा आहे, परंतु तो कोणाचा आहे? तर श्री रामानुजाचार्यांचा आहे. 216 फुटाचा आहे, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी आंध्र प्रदेशबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? विशाखापट्टणम आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? जगनमोहन रेड्डी आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर जस्टिस S अब्दुल नझीर हे राज्यपाल आहेत. यानंतर पहा, भारत सरकार अंतर्गत सर्वात मौल्यवान PSU कोणती ठरलेली आहे? LIC ठरलेली आहे. LICची स्थापना कधी झाली? 1956 रोजी. मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत? तर सिद्धार्थ मोहंती हे अध्यक्ष आहेत. यानंतर पहा, कोणत्या राज्य सरकारने महतारी वंदना योजना 2024 सुरू केलेली आहे? छत्तीसगड या राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. याचं उद्दिष्ट काय? महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचं आहे. केवळ छत्तीसगड राज्यातील विवाहित महिला पात्र असतील यासाठी प्रत्येक महिना 1000 रुपये, 1 वर्षात 12,000 रुपये देण्याची ही योजना आहे. या ठिकाणी छत्तीसगड राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया.
राजधानी नया रायपूर आहे. मुख्यमंत्री विष्णुदेव साय आहेत. राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगडचे थोडक्यात चालू घडामोडी या ठिकाणी पाहूया. महतारी वंदना योजना 2024 सुरू. अयोध्या यात्रेसाठी रामलला दर्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. 22 जानेवारीला ड्राय डे जाहीर करण्यात आलेला आहे. विष्णुदेव साय हे छत्तीसगड राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री आहेत. या ठिकाणी बघा, 22 जानेवारीला जे काही राम मंदिरचं उद्घाटन होतं, त्यामुळे हा ड्राय डे त्या दिवशी जाहीर करण्यात आलेला होता. गोधन न्याय योजना छत्तीसगडने सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढे बघा, कोणत्याही खेळाडूने T20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक करण्याचा विक्रम केलेला आहे. रोहित शर्माने हा विक्रम केलेला आहे. T20चे त्यांचे 5वे शतक आहे. बेंगलोर येथे खेळण्यात आलेल्या तिसऱ्या T20मध्ये 69 चेंडूमध्ये 11 चौकार आणि 8 षटकार लावून 121 रन केलेले आहेत. सूर्यकुमार यादवचं किती शतक आहे T20मध्ये? 4 शतक. ग्लेन मॅक्सवेलचे 4 शतक आहेत. भारताने T10 क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे, हे पण लक्षात ठेवा. टेनिस बॉलचा यामध्ये वापर केला जाणार आहे. मार्चमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. यानंतर पहा, आंतरराष्ट्रीय बलून फेस्टिवलचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तमिळनाडू या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी इंटरनॅशनल बलून फेस्टिवलची 9वी ही आवृत्ती आहे. तमिळनाडू राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? चेन्नई. मुख्यमंत्री कोण आहेत? M.K. स्टॅलिन आहेत. राज्यपाल कोण आहेत? तर R.N. रवी आहेत. यानंतर पहा, कोणत्या माजी सरन्यायाधीशांना आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर रंजन गोगोई यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारताचे 46वे माजी सरन्यायाधीश ते आहेत. 10 फेब्रुवारी रोजी हा प्रदान करण्यात येणार आहे. प्रथम आसाम वैभव हा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. द्वितीय आसाम वैभव पुरस्कार 2023 हा तपन सैकिया यांना देण्यात आलेला आहे. यानंतर पहा, एक वाहन एक फास्टॅग हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा सुरू केलेला आहे. NHAI म्हणजेच काय, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने हा पुरस्कार सुरू केलेला आहे. हा काय केलेला उपक्रम सुरू केलेला आहे. या ठिकाणी पहा, NHAI बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना कधी झाली? 1995 रोजी. मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत? तर संतोष कुमार यादव आहेत. यानंतर पहा, पुढील प्रश्न, नवीन शिक्षण धोरण 2020 अंतर्गत भारत सरकारने कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ठरवलेले आहे? तर फारसी ही पर्शियन एक भाषा आहे. तर या ठिकाणी फारसी म्हणजे काय, पर्शियन भाषा, तर त्याला अभिजात काय दिलेला आहे, भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. परराष्ट्रमंत्री S. जयशंकर यांनी त्यांच्या 2 दिवसीय इराण दौऱ्यातील ही घोषणा केलेली आहे. इराण आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक, साहित्यिक आणि भाषिक संबंध दृढ होण्यासाठी ही घोषणा करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. पहिली तमिळ भाषा आहे. 2004 मध्ये भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. संस्कृतला 2005 रोजी, कन्नडला 2008 रोजी, तेलुगूला 2008 मध्ये, मल्याळमला 2013 मध्ये, ओरियाला 2014 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पहा, पाली, पर्शियन आणि प्राकृत यांना केंद्र सरकारने भारतातील पुढील प्रश्न पहा, SSBचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दलजीत सिंग चौधरी यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही त्यांची आहे, लक्षात ठेवा, नियुक्ती. या ठिकाणी पहा, 1990चे हे IPS अधिकारी आहेत. अनिल दयाल सिंग यांच्या जागेवर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पहा, सशस्त्र सीमा बल म्हणजे SSB याची स्थापना कधी झाली? 1963 मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे. यानंतर पहा, कोणत्या राज्यात पक्के पागा हॉर्नेबल महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. कालावधी 18 ते 20 जानेवारी 2024च्या दरम्यान 9वी आवृत्ती आहे. राज्य महोत्सव म्हणून घोषित सुद्धा करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा हॉर्नेबल पक्षी आहे आणि याच्या संवर्धनासाठी किंवा याच्या संरक्षणासाठीच हा काय करण्यात येतो आहे, जनजागृतीसाठी हा एक काही कार्यक्रम महोत्सव साजरा करण्यात येतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. यानंतर पहा, कोणत्या बँकेने मनी टू इंडिया मोबाईल ॲप सुरू केलेला आहे? तर ICICI कॅनडा बँकेने हे सुरू केलेलं आहे. या ॲपच्या मदतीने कोणत्याही कॅनडियन बँकेतून 24/7 अखंडपणे भारतात पैसे पाठवले जाऊ शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी कोणत्याही ICICI बँक कॅनडा खात्याची आवश्यकता नाही. लक्षात ठेवा, पेमेंट मर्यादा जास्तीत जास्त $30,000 कॅनडियन डॉलर्स एवढी आहे, हे पण महत्त्वाचं आहे. या ठिकाणी ICICI बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. स्थापना 1994 रोजी झाली. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. CEO संदीप बक्षी हे आहेत. यानंतर पहा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या IDC अहवालानुसार 2023 मध्ये स्मार्टफोन उत्पादकमध्ये
कोणती कंपनी अव्वल ठरलेली आहे? ॲपल ही कंपनी अव्वल ठरलेली आहे. कोरियन कंपनी सॅमसंगचे रेकॉर्ड तोडून ॲपल ही अव्वल स्थानी आलेली आहे. 13 वर्षानंतर ॲपलने सॅमसंगला मागे टाकलेलं आहे. यानंतर पहा ॲपल कंपनीने बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. याची स्थापना 1976 रोजी झाली. CEO कोण आहेत तर टिम कुक हे आहेत. याचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि रोनाल्ड वेन हे आहेत. याचे मुख्यालय कॅलिफोर्निया, संयुक्त राष्ट्र अमेरिका या ठिकाणी आहेत. यानंतर पहा शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार किती वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना नोंदणी करू शकत नाहीत? 16 वर्ष. नवीन नियम यांनी काही केलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही थोडक्यात वाचून घ्या. महत्त्वाचे पॉईंट आहेत किंवा तुम्हाला अगदी समजण्यासाठी हे आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर पहा भारतातील पहिले ग्रामीण सेंटर आणि IoT हे कोठे सुरू करण्यात आलेलं आहे? केरळ या ठिकाणी राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर पहा बाल्कन ॲथलेट ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? नोवाक जोकोविच यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे. पुरस्काराची ही 8वी आवृत्ती आहे. दिग्गज टेनिसपटू सर्बियाचे आहेत, हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मग कोणता देश चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा 5वा देश ठरलेला आहे? तर जपान हा 5वा देश ठरलेला आहे. त्यांची मोहीम कोणती आहे? मून स्निपर मोहीम आहे, ही जपानची आहे. जपानच्या जसं आपली इस्रो आहे तसं जपानची स्पेस एजन्सी कोणती आहे? JAXA म्हणजे जेक्सा आहे. म्हणजेच काय? जपान एअरस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी. यानंतर पुढील प्रश्न 2024मध्ये कितवा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करीत आहोत? 75वा प्रजासत्ताक दिवस आपण साजरा करत आहोत. या ठिकाणी पहा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. 2023मध्ये इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले होते. 2021 व 22मध्ये कोणीही प्रमुख पाहुणे आलेले नव्हते, कारण कोविड-19चा तो पिरियड होता. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो, त्याचं कारण काय आहे, या दिवसाबद्दल आपण थोडक्यात संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. डिटेल ज्यावेळी आपण करंट अफेअर्स 26 जानेवारीचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता, वाचू शकता. ही संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यानंतर पहा कोणत्या कंपनीने IPLच्या टायटलची स्पॉन्सरशिप मिळवलेली आहे? टाटा या कंपनीने मिळवलेले आहे. टायटलची स्पॉन्सरशिप म्हणजेच काय? IPLच्या अगोदर ज्या कंपनीचं नाव असतं, म्हणजे टाटा IPL, बायजूस IPL अशा प्रकारे. आता अशी जी स्पॉन्सरशिप आहे ती 5 वर्षांसाठी मिळवलेली आहे. 2024 ते 2028पर्यंत आहे. टाटा WPL म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीगची स्पॉन्सरशिपसुद्धा टाटाने घेतलेली आहे. 2023 ते 2027पर्यंत घेतलेली आहे. यानंतर पहा 2024मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने किती मुलांना सन्मानित करण्यात आलेलं आहे? एकूण 19 मुलांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. 22 जानेवारी 2024ला हे पुरस्कार करण्यात आलेला आहे. विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेला आहे. 10 मुली आणि 9 मुलांचा यामध्ये समावेश आहे. या ठिकाणी कोणत्या देशाने एका चार्जिंगमध्ये 50 वर्षे चालणारी बॅटरी तयार करण्याची घोषणा केलेली आहे? चीनने. ही न्यूक्लिअर बॅटरी आहे. म्हणजेच एकदा मोबाईलमध्ये बॅटरी चार्जिंग केली तर 50 वर्ष ती चार्जिंग करण्याची गरज नाही. तर अशी बॅटरी तयार करण्याची घोषणा कोणी केली? चीनने. आणि ही कोणत्या प्रकारची बॅटरी आहे? न्यूक्लिअर बॅटरी आहे. स्मार्टफोन तसेच ड्रोनमध्ये याचा वापर करण्यात येणार आहे. चीनची बीटा वॉल्ट टेक्नॉलॉजी ही बॅटरी तयार करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, माशांची संख्या वाढवण्यासाठी कोणत्या राज्यात कृत्रिम खडकांचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे? तर केरळ राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर पहा आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्याचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर ममता बॅनर्जी यांनी या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन केलेलं आहे. हे 47वी आवृत्ती आहे. सेंट्रल पार्क बोईमेला प्रांगण, कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याचं आयोजित 18 जानेवारी ते 31 जानेवारी 2024च्या दरम्यान करण्यात आलेलं आहे. यानंतर यावेळची थीम देश कोण आहे? तर युनायटेड किंगडम हा काय आहे? थीम देश आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पश्चिम बंगालबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी कोणती आहे? तर कोलकाता ही राजधानी आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. राज्यपाल डॉक्टर CV आनंद बोस हे आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर पहा कोणत्या राज्य सरकारने माय स्कूल माय प्राईड ही योजना सुरू केलेली आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. शैक्षणिक परिवर्तनासाठी ही योजना सुरू केलेली आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न पहा, जात आधारित जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते ठरलेले आहे? तर आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य ठरलेले आहे. यानंतर पहा प्रथम राज्य हे बिहार राज्य आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा, जगातील सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडमध्ये भारतीय कंपनी TCS कोणत्या स्थानावर आहे? तर दुसऱ्या स्थानावर आहे.
प्रथम कोणती कंपनी आहे तर एसेंचर आहे. आता जे काय TCS कंपनी आहे याचे CEO कोण आहेत तर के कृतिवासन हे कोण आहेत CEO आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या महारत्न कंपनीने शून्य उत्सर्जन कार्बन म्हणजेच हायड्रोजन कोकिंगचा वापर केलेला आहे तर NTPCने याची सुरुवात केलेली आहे किंवा दाखवलेला आहे. NTPCची स्थापना कधी झाली? 1975 साली. मुख्य लोक कुठे आहेत तर नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत तर गुरदीप सिंह आहेत. एकूण भारतामध्ये 13 महारत्न कंपनी आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला उद्योजकता अभियान सुरू केलेलं आहे तर आसाम या राज्य सरकारने हे सुरू केलेलं आहे. या ठिकाणी पहा, वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये असणाऱ्या ग्रामीण महिलांना ग्रामीण सूक्ष्म उद्योजकसाठी प्रोत्साहन देण्याचं याचं मेन उद्दिष्ट आहे. प्रत्येक पात्र अर्जदाराला पहिल्या वर्षी 10,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. या ठिकाणी आसामबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी दिसपूर आहे. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आहेत. राज्यपाल गुलाबचंद कटारिया आहेत. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यात बोईंग या कंपनीने सर्वात मोठी गुंतवणूक केलेली आहे तर कर्नाटक, बेंगलोर या ठिकाणी ह्या कंपनीने सर्वात मोठी गुंतवणूक केलेली आहे. या ठिकाणी 1600 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे. आणि त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोईंग सुकन्या कार्यक्रमसुद्धा सुरू केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. 2023मध्ये जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज कोण बनलेले आहे तर NSE. आता या ठिकाणी पहा, NSE म्हणजेच काय, नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे आहे. त्याचप्रमाणे सिमिलरली BSE सुद्धा असतं. हे काय आहे, आशियातील सर्वात जुना स्टॉक मार्केट आहे. या ठिकाणी याची NSEची स्थापना कधी झाली? 1992 रोजी. मुख्य लोक कोठे आहेत तर मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत तर गिरीशचंद्र चतुर्वेदी आहेत. CEO कोण आहेत तर आशिष कुमार चव्हाण आहेत. विद्यार्थी मित्रांनो, NSE काय असतं, BSE काय असतं, याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण डेली करंट अफेअरमध्ये देण्यात आलेलं आहे. यानंतर पहा, कोणत्याही देशाची मत्स्य व्यवसायावरील संयुक्त राष्ट्राच्या FAO समितीचे उपाध्यक्ष म्हणून नुकतीच निवड करण्यात आलेली आहे तर भारत या देशाची निवड करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी UNFAOचं ची स्थापना कधी झाली? 16 ऑक्टोबर 1945 रोजी. मुख्यालय इटली या ठिकाणी आहे. रोम इटली या ठिकाणी आहे. महासंचालक कोण आहे तर क्यू डेंग्यू हे आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर पहा, कोणत्या देशाची मत्स्य व्यवसायावरील संयुक्त राष्ट्राच्या या ठिकाणी आपण हा प्रश्न पाहिलेला आहे आत्ताच. यानंतर कोणाच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या यांच्या जयंतीनिमित्त हा पराक्रम दिवस साजरा केला जातो. यांचा जन्म कधी झाला तर 23 जानेवारी 1897 रोजी झालेला आहे. कटक ओडिसा येथे त्यांचा जन्म झालेला आहे. 2024मध्ये 127वी जयंती त्यांची करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. अलीकडेच 21 जानेवारी रोजी कोणकोणत्या राज्यांचा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? मणिपूर, त्रिपुरा आणि मेघालय. 21 जानेवारी 1972 रोजी राज्य दर्जा त्यांना देण्यात आलेला आहे. मणिपूर आणि त्रिपुरा राज्यांना 1949मध्ये केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला होता. नागालँडला 1 डिसेंबर 1963 रोजी राज्याचा दर्जा मिळालेला आहे. मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यांना 1987मध्ये पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानंतर मेघालय राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी शिलाँग आहे. मुख्यमंत्री कोनराड संगमा आहेत. राज्यपाल फगू चव्हाण हे आहेत. यानंतर 23 जानेवारी 2024 पासून लाल किल्ल्यावर होणारे वार्षिक भारत पर्व कोणत्या मंत्रालयाने आयोजित केलेलं आहे तर पर्यटन मंत्रालयाने हे आयोजन केलेलं आहे. याचं आयोजन कधी झालेलं आहे? 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी गेल्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट झांकी पुरस्कार विजेता उत्तराखंडने 2023मध्ये झांकी पुरस्कार मिळवलेला आहे. उत्तर प्रदेशने 2022 आणि 2021 या दोन्ही वर्षी उत्तर प्रदेशला झांकी पुरस्कार प्रथम मिळालेला आहे. यानंतर आशियान मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024मध्ये धावपटू मानसिंगने कोणते पदक जिंकलेले आहे तर गोल्ड मेडल हे पदक जिंकलेलं आहे. या मॅरेथॉनची लांबी किती आहे? 42.150 किलोमीटर आहे. आयोजित कोठे करण्यात आलेलं आहे तर हाँगकाँग चीन या ठिकाणी. उपविजेता कोण आहे तर हुआंग योंग झोंग हे आहेत. ही जी 2 तास 14 मिनिट 19 सेकंदामध्ये सर्वोत्तम वेळ त्यांनी नोंदवलेली आहे. आशियाई मॅरेथॉन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा दुसरा भारतीय ठरलेला आहे. प्रथम टी गोपी 2017मध्ये त्यांनी हे पदक मिळवलेलं आहे. यानंतर अलीकडेच गृहमंत्री अमित शाह यांनी कोणत्या पुस्तकाचे उद्घाटन केलेलं आहे? आसाम ब्रेव्हहर्ट
लचित या ठिकाणी बारफुकन यांचं नावाचं हे पुस्तक आहे. गुवाहाटी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. लेखक कोण आहे तर अरुण कुमार दत्त. इंग्रजी आणि 24 इतर भाषांमध्ये हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. लचित बरफुकन यांच्या जीवनावर हे आधारित आहे. हे कोण आहे तर 1671 मध्ये सराई घाटाच्या लढाईत सेनापती म्हणून त्यांची नेतृत्व क्षमतेसाठी. यानंतर पुढील प्रश्न पहा. अलीकडेच नामशेखर परिषद 2024 हे आयोजन कोठे करण्यात आलेलं आहे? युगांडा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 19वे हे संस्करण आहे. नुकत्याच झालेल्या इंडिया कप 2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर कांगमिन ह्यूग आणि सिओ सांगजे यांनी हे पदक जिंकलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. 2024 मध्ये जॉय अवॉर्ड्सने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे तर आलिया भट्ट ही पहिली महिला ठरलेली आहे. 20 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आलेलं होतं. सौदी अरेबिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. मागील वर्षी आलिया भट्ट यांना गंगूबाई काठेवाडी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर पॅनल बसवण्यासाठी अलीकडेच कोणती योजना सुरू केलेली आहे? प्रधानमंत्री सूर्योदय योजना. नुकतेच हमारा संविधान हमारा सन्मान या अभियानाचे उद्घाटन कोणी केलेले आहे? जगदीप धनखड यांनी केलेलं आहे. 14वे हे उपराष्ट्रपती आहेत. पुढील प्रश्न पहा. खंजर हा संयुक्त अभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान झालेला आहे? भारत आणि किर्गिस्तान या 2 देशांदरम्यान हा सराव झालेला आहे. हिमाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेला आहे. 11वे हे संस्करण आहे. 22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 पर्यंत किर्गिस्तान या ठिकाणी. किर्गिस्तानची राजधानी बिस्केक आहे. राष्ट्रपती सादिर जापारोव आहे. चलन किर्गिस्तानी सोम आहे. पुढील प्रश्न पहा. भारत सरकारचे स्थानिक भाषा अभ्यास साहित्य देण्यासाठी कोणते ॲप सुरू केलेलं आहे? अनुवादिनी ॲप. एकूण 22 भाषा भारतामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, याबद्दल डिटेल माहिती आपण डेली करंट अफेअर्समध्ये पाहिलेलं आहे. तुम्हाला जर एखादा पॉईंट समजत नसेल तर तुम्ही डेली करंट अफेअर व्यवस्थित पहा. तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पहा. WHOने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केलेला आहे तर केप वर्ड हा देश आहे. आफ्रिका खंडातील एक देश आहे, त्यालाच त्यांनी काय केलेलं आहे? मलेरिया मुक्त घोषित केलेलं आहे. आता आफ्रिका खंडातील 3 देश मलेरिया मुक्त झालेले आहेत. मॉरिशस, अल्जेरिया आणि केप वर्ड हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे 2021 मध्ये चीन मलेरिया मुक्त आहे. भारत अजून मलेरिया मुक्त नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पहा. BCCI पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? शुभमन गिल आणि रवी शास्त्री या दोघांना या पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे. यानंतर क्रिकेटर ऑफ द इयर 2023 हा शुभमन गिल यांना देण्यात आलेला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे दोन्ही पुरस्कार BCCIचे आहेत. भारतरत्न 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? कर्पूरी ठाकूर यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23 जानेवारीला त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त एक दिवस आधी ही घोषणा केलेली होती, हे लक्षात ठेवा. बघा, हे बिहारचे माजी मुख्यमंत्री अतिशय महत्त्वाचे आहेत आणि खूप मोठं त्यांनी बिहारसाठी योगदान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि बऱ्याच त्यांच्या महत्त्वाच्या संकल्पना होत्या त्या इतर राज्यांनी त्यांनी अगोदर बिहारमध्ये सुरू केल्या आणि त्याच्यानंतर काय केलेलं त्यांनी इतर प्रत्येक राज्यांनी सुरू केलेलं आहे. आणि मरणोत्तर त्यांना भारतरत्न देण्यात आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. भारत हा जगातील कितवा मोठा शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केट बनलेला आहे तर 4था आहे. कोणत्या राज्य सरकारने गृहज्योती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तेलंगणा या राज्य सरकारने. तेलंगणा या राज्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन हे आहेत. भारत आणि इजिप्तच्या दरम्यान कोणता सराव अभ्यास सुरू झालेला आहे? सायक्लोन. 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024 दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही आवृत्ती दुसरी आहे. पहिली आवृत्ती भारतामध्ये झालेली आहे. यानंतर पहा. कोणते राज्य सरकार जगातील पहिले मेलानोस्टिक टायगर सफारी उभारणार आहे? ओडिशा. मयूरभंज जिल्ह्यामध्ये आहे. ओडिशा राजधानी भुवनेश्वर आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक आहेत. राज्यपाल रघुवर दास आहेत. यानंतर अलीकडेच X-59 म्हणजे X-59 सुपरसोनिक जेट सन ऑफ कॉन्कोर्डचे अनावरण कोणी केलेलं आहे? नासाने केलेलं आहे. याचा वेग 925 माईल पर आवर्स आहे. हे विमान न्यूयॉर्क ते लंडन 3.5 तासात प्रवास करू शकते.
अलीकडेच कोणत्या देशाने ऑनलाईन सुरक्षा विधेयक सुरू केलेलं आहे? श्रीलंकेने सुरू केलेलं आहे. यानंतर पहा, सौदी अरबने नुकतेच पहिले अल्कोहोल स्टोअर कोठे सुरू केलेलं आहे? रियाज या ठिकाणी बघा, सौदी अरबबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. राजधानी रियाज आहे, चलन रियाल आहे. पुढील प्रश्न पहा, 2024 या वर्षी किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? 110 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 5 पद्मविभूषण पुरस्कार, 17 पद्मभूषण पुरस्कार, 110 पद्म पुरस्कार हे पद्म अवॉर्ड देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी काही पद्मविभूषण पुरस्कारांची नावे महत्त्वाची आहेत, जे एक्झामला अतिशय महत्त्वाचे ठरतात. श्री एम व्यंकय्या नायडू सार्वजनिक व्यवहारशी संबंधित आहेत, आंध्र प्रदेश राज्यातील आहेत. वैजयंती माला बाली कलाक्षेत्राशी संबंधित आहेत, तमिळनाडूचे आहेत. कोनिडेला चिरंजीवी कलाक्षेत्राशी संबंधित आहेत, आंध्र प्रदेशचे आहेत. बिंदेश्वर पाठक समाजकार्याशी संबंधित आहेत, बिहार राज्यातील आहेत. पद्मा सुब्रमण्य कलाक्षेत्राशी संबंधित आहेत, तमिळनाडूचे आहेत. यानंतर पहा पुढील प्रश्न, ICC महिला वन डे क्रिकेटर ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? नेट सायवर यांना, या इंग्लंडच्या आहेत. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रपतींनी किती व्यक्तींना जीवन रक्षा पदक पुरस्कारासाठी घोषणा केली आहे? 31, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा, 2024 मध्ये किती व्यक्तींना शौर्य म्हणजे सेवा पदकाने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे? एकूण 1132 व्यक्तींना ह्या सन्मानाने सन्मान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यामध्ये राष्ट्रपती शौर्य पदक PMG 2 व्यक्तींना देण्यात आलेले आहे. शौर्य पदक 275 व्यक्तींना, विशिष्ट सेवा राष्ट्रपती पदक 102 व्यक्तींना, उत्कृष्ट सेवा पदक 753 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. पहा, हे शेवटचे 2 प्रश्न. अलीकडेच कोणत्या देशात नायट्रोजन वायूचा वापर करून प्रथमच मृत्यूदंड देण्यात आलेला आहे? अमेरिका. $3 ट्रिलियन ची पहिली सॉफ्टवेअर कंपनी कोणती बनलेली आहे? मायक्रोसॉफ्ट. या ठिकाणी आतापर्यंतच्या 2 महत्त्वाच्या कंपन्या यामध्ये 3 ट्रिलियनच्या बनलेल्या आहेत. पहिली आहे ते ॲपल कंपनी आहे, दुसरी आहे ते मायक्रोसॉफ्ट. परंतु ही मायक्रोसॉफ्ट आहे ती कोणती आहे? सॉफ्टवेअर कंपनी आहे. सॉफ्टवेअर कंपनीपैकी ही पहिली कंपनी आहे, हे लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, बघा अशा प्रकारे आपण सर्व करंट अफेअर या ठिकाणी पाहिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ योग्य वाटत असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. यानंतर पुढील प्रश्न पाहूया, रेल्वे बोर्डचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अरुणा नायर यांची निवड करण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी पहा, रेल्वे बोर्डच्या प्रथम महिला अध्यक्ष विचारलं कोण? तर जया वर्मा सिन्हा या रेल्वे बोर्डच्या प्रथम महिला अध्यक्ष आहेत. महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी हा. आता या ठिकाणी रेल्वे बोर्डची स्थापना कधी झाली? 1905 रोजी झालेली आहे. 1890चा रेल्वे ॲक्ट यासाठी सुरू करण्यात आलेला होता आणि लॉर्ड कर्झन यांनी रेल्वे बोर्डची स्थापना केलेली आहे 1890च्या रेल्वे ॲक्टनुसार. 1872 मध्ये RPFची स्थापना करण्यात आलेली आहे. RPFची वॅकन्सी आलेली होती त्यावेळी. लॉर्ड मेयो त्यावेळचे गव्हर्नर जनरल होते आणि प्रथम जनगणना कधी 1872 मध्ये करण्यात आलेली आहे. आता 1881 पासून नियमित जनगणना प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे पहिली 1872ला जनगणना झालेली होती, परंतु जी काही 10 वर्षांची जी नियमित जनगणना ठरली ती 1881 पासून जनगणना ठरलेली आहे. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. आता भारतामधील प्रथम रेल्वे कधी सुरू झालेली? 16 एप्रिल 1853 रोजी. मुंबई ते ठाणे या ठिकाणी 34 किलोमीटर आहे आणि त्यावेळी जनरल कोण होते? तर लॉर्ड डलहौसी हे कोण होते? भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यावेळी. यानंतर पहा, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? तर 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 2006 पासून सुरुवात करण्यात आलेली आहे. 10 जानेवारी 2006 रोजी नागपूर येथे प्रथम विश्व हिंदी संमेलन भरवण्यात आलेलं होतं. त्यावेळी पंतप्रधान कोण होते? तर मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. हिंदी ही जगातील 34 सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगभरात हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी आणि ती आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे हा जागतिक हिंदी दिनाचा उद्देश आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो. डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही डेली करंट अफेअर्स पहा. त्याचप्रमाणे या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट पाहूया. 14 सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिन असतो, हा पण महत्त्वाचा आहे. 14 सप्टेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिलेला आहे. हा महत्त्वाचा लक्षात ठेवा पॉईंट. त्यामुळे दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, वैद्यकीय सुविधांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारताने जगभरात अलीकडे कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? हील बाय इंडिया हा उपक्रम सुरू केलेला आहे. भारतातील सर्वोच्च वैद्यकीय योजना विचारली तर आयुष्मान भारत ही योजना आहे. त्याचप्रमाणे 23 सप्टेंबर 2018 पासून ही आयुष्मान भारत योजना लागू झालेली आहे. यानंतर पहा, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. काँग्रेस सरकार त्यावेळी होतं, काँग्रेस सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. आता आरोग्य विमा संरक्षण योजना, जी काय आरोग्य विमा संरक्षण किती भेटत आहे?
चिरंजीवी अंतर्गत 25 लाखाची मदत आहे याच्यामध्ये. परंतु नंतर BJP सरकार सुरू झालं आणि आयुष्यमान भारत चिरंजीवी योजना ही एकत्र करण्यात आलेली आहे. म्हणजे आयुष्यमान भारत योजना होती आणि ही संपूर्ण भारतामध्ये लागू आहे आणि चिरंजीवी योजना राजस्थानची, ह्या दोन्ही मर्ज करण्यात आलेल्या आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आहेत, हे पण लक्षात ठेवा, यांनीच हे केलेलं आहे. यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले खाजगी चंद्र मोहिमेअंतर्गत पेरेग्रिन लँडर 1चे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे? तर अमेरिकेने हे केलेलं आहे. असे करणारा अमेरिका हा प्रथम देश आहे. एस्ट्रोबोटिक नावाची कंपनीचं हे मिशन आहे. नासाचे काही इक्विपमेंट्स यासाठी बसवलेले आहेत. 23 फेब्रुवारी रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरू शकतो, महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी चंद्रयान 3 बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. प्रक्षेपण कधी झालं? 14 जुलै रोजी. लँडिंग कधी झालं? 23 ऑगस्टला संध्याकाळी 6:04 लँडिंग झालेलं आहे चंद्रयान 3चं. वापरलेलं रॉकेट LV-M3M4 हे रॉकेट आहे. बघा, चंद्रयान 3 या प्रश्नामुळे महत्त्वाचं ठरलेलं आहे. पाठीमागील प्रश्न जे काय अमेरिकेत आहे, परंतु चंद्रयान 3 त्याच्यामुळे चंद्राच्या बाबतीत आलं, त्यामुळे चंद्रयान 3 सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं ठरत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा प्रथम देश ठरलेला आहे. चंद्रावर पोहोचणारा हा चौथा देश आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर चर्चित असलेले डायमेन्शन ऑफ कल्चर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? मनोरमा मिश्रा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. अलीकडेच आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेची बैठक कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? कोलकाता या ठिकाणी ही प्रथम बैठक आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर तीर्थक्षेत्रांची स्वच्छता राखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती मोहीम सुरू केलेली आहे? स्वच्छ मंदिर मोहीम ही सुरू केलेली आहे. ही इतरही पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, तुम्ही यामध्ये वाचून घ्या. यानंतर द्रोणाचार्य पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? गणेश प्रभाकरन, महावीर सैनी आणि ललित कुमार या तिघांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. खेळ पुरस्काराची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी पहा, इतरही माहिती आहे जी खेळ पुरस्काराची तुम्ही डेली करंट अफेअरमध्ये डेली पाहत जा, तुम्हाला डेली व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली जाईल. यानंतर पहा, रितेश पै यांची आंतरराष्ट्रीय पेमेंट विभागासाठी CEO म्हणून कोणत्या कंपनीने नियुक्ती केलेली आहे? तर फोनपे ह्या कंपनीने नियुक्ती केलेली आहे. आता फोनपेची स्थापना कधी झाली? 2013मध्ये. मुख्यालय कुठे आहे? तर बेंगलोर या ठिकाणी आहे. संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत? तर समीर निगम हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. यानंतर पुढील प्रश्न पहा, व्हायब्रेट गुजरात ग्लोबल समिटच्या 10व्या संस्करणाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. प्रमुख पाहुणे संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे आलेले होते. थीम कोणती आहे? तर गेटवे टू द फ्युचर ही याची थीम आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. या ठिकाणी काही महत्त्वाचे संमेलन आपण या ठिकाणी पाहूया. व्हायब्रेट गुजरात ग्लोबल समिट गांधीनगर गुजरात या ठिकाणी. नवी G20 संसदीय अध्यक्ष शिखर संमेलन कोठे झालेलं आहे? कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? नवी दिल्ली भारत या ठिकाणी. G20 शिखर संमेलन 2023 आयोजित कोठे करण्यात आलेलं आहे? तर नवी दिल्ली भारत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. 13वा हिंद प्रशांत सेना प्रमुख संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? नवी दिल्ली भारत या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? नवी दिल्ली भारत या ठिकाणी. प्रथम जागतिक हळद संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? मुंबई भारत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 5वी जागतिक कॉफी परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? बेंगलोर भारत या ठिकाणी. 43वा एशियन शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे? जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. ब्रिक्स समिट 2023 जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय शिक्षण शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर दुबई UAE या ठिकाणी. COP28 शिखर परिषद दुबई UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. G7 शिखर परिषद 2023 हिरोशिमा जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे आयोजन कोण करणार आहे? तर भारत करणार आहे. 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान जागतिक वारसा समितीमध्ये 21 देशांचा समावेश आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे. आता युनेस्कोबद्दल माहिती पाहूया. स्थापना कधी झाली? 1945 रोजी. मुख्यालय कुठे आहे? तर पॅरिस या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहे? तर आंद्र अझोले हे याचे अध्यक्ष आहेत. यानंतर फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे सर्वात तरुण काय झालेले आहेत? पंतप्रधान झालेले आहेत. यानंतर DRDOने स्वदेशी बनावटीची कोणती रायफल तयार केलेली आहे? उग्रम ही रायफल केलेली आहे. DRDOची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 1958 रोजी. मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष कोण आहेत? समीर V कामत आहेत. 2024मध्ये 66वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. 2020च्या सुरुवातीला 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 72,000 अमेरिकन सिंक सॉर्स असॉल्ट खरेदी करण्यात आलेल्या होत्या, हे पण लक्षात ठेवा. आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे? 2023 हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे इतरही पॉईंट आहेत महत्त्वाचे, ते तुम्ही वाचून घ्या. संगीत सम्राट उस्ताद रशीद खान यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेलं आहे? 55व्या वर्षी झालेलं आहे. जन्म कधी झाला? 1 जुलै 1968 रोजी. उत्तर प्रदेशचे ते रहिवासी आहेत.
2006मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. 2022मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांची या दिवशी जयंती असते. घोषणा कधीपासून केलेली या दिनाची 1984 पासून. सुरुवात कधीपासून करण्यात आलेली आहे? 12 जानेवारी 1985 पासून. स्वामी विवेकानंदबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ते तुम्ही वाचून घ्यायची आहे. यानंतर पहा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारतीय पासपोर्ट कितव्या स्थानावर आहे? तर 80व्या स्थानावर आहे. वर्षातून 2 वेळा हा अहवाल जाहीर केला जातो, महत्त्वाचा आहे. जानेवारीमध्ये आणि एकदा जुलैमध्ये. आता इतरही माहिती या ठिकाणी माहिती दिलेली आहे. हा इंडेक्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, ती तुम्ही इतर माहिती तुम्ही वाचून घ्या. यानंतर पहा, कोणत्या राज्य सरकारने तीर्थयात्रा रामलला दर्शन योजना सुरू केलेली आहे? छत्तीसगड या राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी 20,000 रहिवाशांना श्रीराम दर्शनासाठी अयोध्येला नेण्याची योजना करण्यात आलेली आहे. प्रथम 55 वर्षापेक्षा जास्त वय असणारी व्यक्तींना प्राथमिकता देण्यात आलेली आहे. यानंतर स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2023 नुसार सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरलेले आहे? तर इंदोर हे मध्य प्रदेश राज्यातील आहे आणि सुरत हे गुजरातमधील सर्वात स्वच्छ स्वच्छ शहर ठरलेले आहेत. आता पुरस्कार प्रदान अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आयोजित कुठे करण्यात आलेला आहे? नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पहा, इतरही माहिती दिलेली आहे. किती लाखांपैकी किती शहरांपैकी ही शहर निवडलेलं आहे, हे महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. यानंतर पहा, राज्याचे श्रेय नेते सर्वात स्वच्छ पहिले 3 राज्य. प्रथम पहा या ठिकाणी महाराष्ट्र प्रथम सर्वात स्वच्छ आहे. दुसरे आहे ते मध्य प्रदेश आहे. तिसरे आहे ते छत्तीसगड आहे. स्वच्छ गंगा शहरामध्ये उत्तर प्रदेशातील म्हणजे गंगेच्या कडेचे जे गंगा नदीच्या किनारी जे काही शहर आहेत त्यांच्यामध्ये वाराणसी हे